नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 6 जानेवारी 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल बऱ्याचशा ठिकाणी नरमाई बघायला मिळाली असून थोडेफार हलकेचे बाजारभावामध्ये घट बघायला मिळाली आहे। कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल कापसाचे काय बाजारभाव होते, कुठल्या बाजार समितीला कापसाले काय बाजार मिळत आहे याची सविस्तर अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती मित्रांनो काटोल जिल्हा नागपूर, आवक या ठिकाणी 122 क्विंटल कापसाची कमीत कमी दर होते 7100 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7450, जास्तीत जास्त दर 7600 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती, 95 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7400 रुपये, सर्वसाधारण दर होते 7550, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7700 रुपये। त्यानंतर हिंगणा कापूस AKA 8401 मध्यम स्टेपल 30 क्विंटल आवक, कमीत कमी दर होते 7800 रुपये, सर्वसाधारण दर होते 7900, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8000 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील तालुका आहे घाटंजी, कापूस LRA मीडियम स्टेपल 2300 क्विंटलची जबरदस्त आवक, कमीत कमी दर 7500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7650, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7700 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड कापूस लोकल, आवक 1214 क्विंटलची, कमीत कमी दर 7500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7630, तर जास्तीत जास्त दर 7750। त्यानंतर देऊळगाव राजा कापूस लोकल 1800 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 7400 रुपये, सर्वसाधारण दर होते 7500, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7800 रुपये प्रति क्विंटल। त्याचबरोबर मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये काल जवळपास 200 ते 250 रुपये प्रति क्विंटल पर्यंतची घट बघायला मिळाली असेल आणि रेड आणि सुपर क्वालिटी कापूस बाजारभावामध्ये जवळपास 600 ते 700 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा फरक राज्यातील बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल बघायला मिळालेला आहे। त्यानंतर पुढील तालुका आहे कळमेश्वर, जिल्हा नागपूर, कापूस हायब्रिड 1228 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7200 रुपये, सर्वसाधारण दर होते 7450, तर जास्तीत जास्त दर 7700 रुपये। त्यानंतर सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल 1800 क्विंटल कापसाची आवक होती, कमीत कमी दर 7800 रुपये, सर्वसाधारण दर 7950, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 8100 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर वरोरा माटेली 13 क्विंटल आवक, कमीत कमी दर 7650, सर्वसाधारण दर होते 7700 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7750। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भिवापूर कापूस वरलक्ष्मी कापूस लॉंग स्टेपल 838 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 7500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7635, तर जास्तीत जास्त दर 7770। त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा शेगाव कापूस लोकल 70 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर निघालेले आहे 7400 रुपये, सर्वसाधारण दर 7500, जास्तीत जास्त दर 7700 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी कापूस H4 लॉंग स्टेपल 1530 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7525 रुपये, सर्वसाधारण दर होते 7580, तर जास्तीत जास्त दर 7650। त्यानंतर बाजार समिती वरोरा कापूस HDHY लॉंग स्टेपल 535 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7470 रुपये, सर्वसाधारण दर होते 7550, तर जास्तीत जास्त दर 7740। त्यानंतर अकोला बाजार समिती 1300 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि जबरदस्त बाजारभावामध्ये थोडी वाढ बघायला मिळाली असून 8100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला बाजारभाव निघालेले असून कमीत कमी दर होते 7480 रुपये, सर्वसाधारण बाजारभाव 7800 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राजा कापूस लोकल 600 क्विंटल कापसाची आवक आलेली होती, कमीत कमी दर 7325 रुपये, सर्वसाधारण दर ते 7500, तर जास्तीत जास्त दर 7585 रुपये प्रति क्विंटल। तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले काही बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव। बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून हळूहळू आवकेत देखील वाढ होताना बघायला मिळालेली आहे। आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।